सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे काही अखंड। नॅशनल सभा आर्यांनी स्थापिली, नॅशनल सभा आर्याजी स्थापिती, सामील करीती मूढ शूद्रा, सामील करीती मूढ शूद्रा। बाकी भोळ्या शूद्रा नाडीती जगात, बाकी भोळ्या शूद्रा नाडीती जगात, खाती हॉटेलात ब्रह्मबीज, आर्य हित साधू गोऱ्या चिडविती, आर्य हित साधू गोऱ्या चिडविती। जागा मागत जोखमीच्या, जागा मागताती जोखमीच्या, भट अधिकारी द्रव्यास जोडीती, भट अधिकारी द्रव्यास जोडीती। शूद्रा त्रास देती ज्योती मने, शूद्रा त्रास देती ज्योती मने। या अखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले सांगतात की राष्ट्रीय सभा ही मुख्यतः आर्य उच्चवर्णीय लोकांनी स्थापन केली। ते भोळ्या आणि अज्ञानी शूद्रांना आपल्या संघटनेत सामील करून घेत होते, पण त्यांचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करत होते। येथे नाडीखाणे म्हणजे फसवणे किंवा शोषण करणे। भोळ्या शूद्रांचे अज्ञानाचा फायदा घेऊन शोषण केले जात आहे असे फुले सांगतात। याचा अर्थ असा की बाहेरून समानतेचे प्रदर्शन केले जात होते, जसे हॉटेलात एकत्र बसणे, पण मनातून ब्राह्मण श्रेष्ठत्वाचा भावना कायम होत्या। उच्चवर्णीय लोक स्वतःचे हित साधण्यासाठी इंग्रज सरकारविरुद्ध वातावरण तयार करीत होते। ते सरकारमध्ये अधिकार, पदे आणि सत्ता मागत होते, परंतु जबाबदारी आणि जोखमीची होती। ब्राह्मण अधिकारी संपत्ती जमवत होते आणि सत्तेचा फायदा घेत होते। या सगळ्या अव्यवस्थेत शूद्रांना मात्र त्रास, अन्याय आणि शोषण सहन करावे लागत आहे। या अखंडातून महात्मा फुले सांगतात की त्या काळातील राष्ट्रीय चळवळीमध्ये सर्वसामान्य शूद्रांचा खरा विचार नव्हता। उच्चवर्णीय लोक राजकीय सत्ता आणि स्वतःचे हित जपण्यासाठी शूद्रांचा वापर करत होते। म्हणून फुले शूद्रांना जागृत होण्याचे आणि शिक्षण घेऊन स्वतःचे हक्क ओळखण्याचे आवाहन करतात। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।